टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यामध्ये TWPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता साकेत पोलीस मैदान येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्याबद्दल सविस्तर माहिती ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी कमिटीचे सदस्य इतर सदस्य उपस्थित होते। TWPL 2026 या क्रिकेट टुर्नामेंटच्या चॅम्पियनशिपचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे। या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून नुकताच अध्यक्ष म्हणून माझी आणि माननीय श्री अभिजित पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। तर आमच्या कमिटीने एक आगळा वेगळा एक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम इथे आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तसंच टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन नॅशनल लेवलची जी असोसिएशन आहे ज्याचे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब प्रेसिडेंट आहेत आणि ठाणे झोनचे डॉक्टर आमचे माननीय श्री अभिजित दरेकर जे ठाणे झोनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट इथे साकेत ग्राउंड पोलीस ग्राउंड येथे ठाणे इथे आयोजित करण्यात आलेली आहे। ह्याच्यामध्ये 16 फ्रँचायझीज आहेत। ठाण्यातल्या बऱ्याचशा चांगल्या कमिटीजनी चांगल्या असोसिएशन असतील, चांगले पॉलिटिकल पर्सन्स असतील किंवा बिझनेसमन्स असतील, त्यांनी ह्या फ्रँचायझी विकत घेऊन खेळाडूंना एक प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे। आपण इथे इंडियामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधले एक 16 आयकॉन्स प्लेयर्स आपण खेळाडू इथे आणत आहोत, ज्या प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन खेळला जाईल आणि 16 नॅशनल आयकॉनसोबत 16 ठाणे वॉर्ड आयकॉनसुद्धाही त्याच्यामध्ये खेळणार आहेत। म्हणजे ठाण्यामधले जे चांगले बेस्ट प्लेयर्स असतात त्यापैकी 16 खेळाडू आम्ही निवडलेले आहेत, ते प्रत्येक टीममध्ये आपण दिलेले आहेत आणि त्यासोबत 16 टीमचा असा एक स्क्वॉड असणार आहे। अशा 16 टीम इथे 3 दिवस डे नाईट टुर्नामेंट खेळणार आहेत। तर सुंदर असं नियोजन आहे, एक नवीन काहीतरी प्रयत्न करतोय। ठाण्यामध्ये 360 ग्राउंडवर आत्तापर्यंत होणार ही पहिली टुर्नामेंट आहे आमच्या माहितीनुसार तरी, की जी आमच्या प्रयत्नाने अभिजित पवार साहेब असतील, मी असेल किंवा आमची सगळी असोसिएशन असेल, आमच्या सर्व टीमच्या मेहनतीने आज ही टुर्नामेंट एक शेवटच्या क्षणावर आलेली आहे, की जी उद्या आमची ओपनिंग आहे। तर सुंदर अशी टुर्नामेंट होईल की तुम्ही ती टुर्नामेंट बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी यावं ही विनंती। क्रिकेट प्रेमी नागरिकांना काय आवाहन करा? क्रिकेट प्रेमी आणि नागरिकांना मी हेच आवाहन करीन की टेनिस क्रिकेट आता हे लेदर क्रिकेटच्या बरोबरीने पुढे वाढत आहे। काही वर्षांनी BCCI सोबत एक चांगली असोसिएशन म्हणून आमचा असा अंदाज आहे आणि आमच्याशी म्हणणं आहे, आमच्याशी जिद्द पण आहे की टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ही BCCIच्या लेवलला जावी आणि टेनिस क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा भारतामध्ये, भारताच्या बाहेर, की जेणेकरून एक खेळाडू तयार होतील, त्यांचा जो स्किल आहे त्यांना कुठल्याही चांगल्या ठिकाणी त्यांचा उपयोग करता येईल आणि ते खेळाडू मोठ्या पातळीवर खेळतील। म्हणून आम्ही क्रिकेट खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना आणि नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही दिनांक 17, 18, 19 रोजी शुक्रवार, शनिवार, रविवार आहे, सुट्टीचे दिवस आहेत, तर तुम्ही साकेत ग्राउंड जे आपल्या साकेत रोड इथे आहे, पोलीस ग्राउंड जे आहे, तिथे तुम्ही सर्वांनी संध्याकाळच्या वेळेस या क्रिकेट टुर्नामेंटचा अनुभव घेण्यासाठी इकडे यावा, खेळाडूंचा आनंद घेण्यासाठी यावा आणि खरंच खूप आकर्षक या मॅचेस होणार आहेत। तर मी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो। धन्यवाद। ज्या पद्धतीने हवामान विभागाने सांगितले आहे की 17 एप्रिल पासून ते 25 एप्रिलपर्यंत मोठ्या उष्णतेचा घात होणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने उष्णतेचा घात कोणाला होऊ नये यासाठी काय उपाययोजना केली जाते? चांगला एकदम योग्य प्रश्न आहे। उष्णतेचा घात होऊ नये म्हणून यासाठी आम्ही पहिली गोष्ट इथे ऑलरेडी शेड्स टाकून आपण त्यांना आसन व्यवस्था अशी केली आहे की त्यांना ऊन लागणार आहे। तरी खेळाडूंना समजा कुठल्या प्रकारचा त्रास झाला तर चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स आपण इथे उपलब्ध करून ठेवलेले आहेत, की जेणेकरून जर त्यांना काही त्रास झाला तर आपल्या त्यांना ताबडतोब त्यांच्यावर उपचार करता येतील। तर सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या एका प्रोफेशनल टुर्नामेंट्सला असतात त्या आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, खेळाडूंना असू दे, नागरिकांना असू दे, त्याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत। सन्माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे निखिलजी बुडजडे यांनी सर्व बाकीच्या गोष्टी तर सांगितल्याच आहेत, पण आपण टोटल 15 ते 20 लाखापर्यंत सगळा बक्षिसांचा खर्च टोटल गेलेला आहे। त्याच्यामध्ये बाईक्स असतील, प्रेक्षकांचे प्राइजेस असतील, फिल्डरांचे मॅन ऑफ द मॅच असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं त्यांना जी गरज त्यांना लागणार आहे इथून पुढे खेळण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी या आपण बक्षिसाच्या रूपात
हे आपल्या खेळाडूंना आपण देत आहोत. प्रेक्षकांना काय प्रेक्षकांनाही वेगवेगळं आहे ते तुम्हाला दिसेलच. पोस्टर्स असतील, जे पोस्टर घेऊन आले असतील, चांगले पोस्टर्स वाटले असतील. त्याच्यानंतर कॅच पकडेल 6 ला म्हणजे सर्वीकडे असे गोल श्रीसृष्टी ग्राउंडवरती जो चांगली कॅच पकडेल, जो एका हातात कॅच पकडेल त्यासाठी वेगळं प्राईज आहे. पण काही ठिकाणी एका हातात कॅच पकडलं तर वेगळं प्राईज होतं, आपल्याकडे तर दोन्ही हाताने पकडलं तरी वेगळं प्राईज आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये ज्या पद्धतीचं हे पहिल्यांदा आयोजन असं सर्वात चांगलं ठाण्यामध्ये झालेलं आहे, या पोलीस ग्राउंडमध्ये झालेलं आहे. यात सर्वात मोठा वाटा पोलिसांचा असला तरी त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्यांनी परमिशन्स दिल्या, त्यांचंही खूप 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 आभार. पण जी कमिटी आमच्यासोबत जी काम करते त्यांचाही खूप मोलाचा वाटा त्याच्यामध्ये आहे. कारण की ते जसे पिक्चरमध्ये डायरेक्टर असतात की पडद्यामागूनच ते काम करत असतात, तसे आमच्या पडद्यामागून आम्हाला पुढे करत 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 ते स्वतः आमच्या मागून ते स्वतः काम करतायत. रात्रीचं जो म्हणजे आपण उष्णतेची अशी काळजी घेतली आहे तर त्याच्यामध्ये फक्त एवढंच की जेवढ्या नाईट्स मॅचेस जेवढ्या जास्त होतील त्यामुळे प्लेयर्स लोकांना, प्रेक्षकांना त्याचा काहीही तोटा होऊ नये यासाठी त्या सर्व मॅचेस नाईट जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण कमिटीचा असेल. शेवटच्या ज्या पद्धतीने नुकताच प्रेसिडेंट ऑफ इंडिया पार पडलेली आहे, कुठल्याही खेळाडूंच्या माध्यमातून गालबोट लागू नये, तुमच्या माध्यमातून खेळाडूंना काय मेसेज? खेळाडूंचं प्रोत्साहन म्हणजे ज्या पद्धतीने टुर्नामेंट अनाऊन्स केल्यानंतर काही थोडाच कालावधी होता, त्या कालावधीमध्ये अनेक जणांनी जे फॉर्म्स भरलेत, रजिस्ट्रेशन केलेत, म्हणजे त्या रजिस्ट्रेशन केल्यामधूनच माहीत पडतं की या प्लेयर्स लोकांची किती उत्सुकता असते. तर पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा काहीही असो, त्यात आम्ही खेळणार म्हणजे खेळणारच. कारण की त्यांची एक प्रकारची ती जिद्द आहे आणि ती जिद्द ज्याप्रमाणे ज्या भारताचे अध्यक्ष खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब आहेत, अभिजित दरेकर आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही लोक आहोत. म्हणजे खेळाडूंना जेवढं प्रोत्साहन आमच्याकडनं करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न करू. आणि हा भला मोठा असा स्टँड, भला मोठं असं जसं एखाद्या कलाकाराला एक स्टेज उपलब्ध आपण करून देतो, त्याच पद्धतीने या आता क्रिकेटमध्येही या सर्व गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता असल्यामुळे एवढं मोठं प्राधान्य टेनिस क्रिकेटला आता देण्यात येत आहे. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आज के जमाने में क्या नहीं है ठाने में, देखा
नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में। चलो जाने जाने चलो जाने जाने चलो जाने चलो जाने आज के जमाने में क्या नहीं है ठाने में, नजरें घुमाओ खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ। चलो ठाणे चलो ठाणे चलो ठाणे चलो। तेविसावा क्रेडाई MCHI ठाणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026चे आज भव्य उद्घाटन। क्रेडाई MCHI ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये शुक्रवार 17 तारखेपासून रविवार 19 पर्यंत भरवण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी प्रदर्शनात उत्तम दर्जाची घरे व आधुनिक सुविधांची माहिती एकाच छताखाली मिळेल। आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महापालिका आयुक्त सौरवराव हे देखील आवर्जून उपस्थित होते। यावेळी क्रेडाई MCHI ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी, क्रेडाई MCHI ठाणेचे निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा, क्रेडाई MCHI ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। क्रेडाई MCHI ठाणे संस्थेने 22 वर्षापासून घरांच्या विक्रीत ठाणेकरांचा विश्वास संपादन केला आहे। गेल्या 22 वर्षात भरवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दर्जेदार आणि उत्तम सुविधांची घरे किफायतशीर दराने उपलब्ध झाली। त्यामुळे क्रेडाई MCHI ठाणे यांच्या प्रदर्शनात गृह विक्रीचे व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या घर खरेदीदारांचे नवनवे उच्चांक प्रस्थापित झाले आहेत। यामुळे यंदा MCHI हे तो भरोसा आहे ही टॅगलाईन घेऊन प्रदर्शन भरवण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली। या प्रदर्शनात ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची दालने असतील। नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकेचे प्रतिनिधी आणि खाजगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येईल। या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। त्याचबरोबर महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले। प्रॉपर्टी प्रदर्शनाला येण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा उपलब्ध राहील। या प्रदर्शनात मोफत प्रवेश असून पार्किंगही मोफत ठेवण्यात आली आहे। मध्ये MCHIच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवस सातत्याने दोस्ती काउंटी या इकडे वेगवेगळे ठाण्यामध्ये होणारे प्रोजेक्ट्स हे शोकेस केले जाणार आहेत। खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये जो डेव्हलपमेंट होत आहे त्याचं एक चित्र आपल्याला या इकडे बघता येईल आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स हे ठाणेकरांसाठी या इकडे प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये MCHIच्या माध्यमाने या इकडे प्रदर्शित केलेले आहेत। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ या दृष्टिकोनानेही MCHIचं ठाणे शहराकडे ठाणेकर म्हणून एक मोठा कॉन्ट्रीब्युशन नेहमी असतो। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। क्रेडाई MCHI ठाण्याचा 23वा एक्झिबिशनचा सोहळ्यामध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी। आणि तुम्ही इकडे या। आम्ही फक्त या टाइम डेव्हलपर्सनी फक्त आपला स्टॉल नाही लावला आहे, आम्ही ठाण्यामध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चरचा डेव्हलपमेंट होतो आहे आणि काय ठाणा घडणार आहे 4 वर्षानंतर ते आपण एक कल्पना देतो लोकांना आणि कशा नवी ठाण्यात तुमचा एक राहायचा पूर्ण आणि बघायचा एक दृष्टिकोन तुमचा बदलणार ते तुम्हाला करणार। टोटल 40 स्टॉल्स आहे, बँकेचे पण आहे आणि डेव्हलपर्स पण आहे। 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहे। तुम्ही या, तुम्ही बघा, जे प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो त्यामध्ये तुम्ही बुकिंग करून घ्या। थँक्यू।
मॅडम या ठिकाणी प्रॉपर्टी एक्झिस्टन्सला सुरुवात झालेली आहे. ठाण्यातील विविध ठिकाणच्या प्रॉपर्टीज आहेत या लोकांना एका छताखाली बदलत काय सांगता कसं वाटतं? खरं तर ठाणेकरांना ही खरंच एक सुवर्ण संधी आहे की प्रॉपर्टी एक्झिबिशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने आज इथे उपलब्ध आहे आणि एकूण 48 स्टॉल खरं तर आज इथे उपलब्ध आहेत. अनेक बिल्डर त्यांच्या चांगल्या सुविधांसह आपल्याला ठाणेकरांना इथे उपस्थित दिसतील आणि आपले मान्यवर आमदार साहेब आहेत, माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हे इनॉग्रेशन आज इथे होणार आहे आणि मला वाटतं ठाणेकरांना ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. ठाणेकरांनी येऊन इथे या सगळ्या आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती करून घेण्यात यावी. एकूण किती दिवस हे चालणार आहे आपलं? 3 दिवस चालणार आहे हे एक्झिबिशन आणि ठाणेकरांना मी आवाहन करेन की त्यांनी येऊन या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. मान्सूनपूर्व कामांचा आयुक्त सौरवराव यांनी घेतला आढावा. मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी तसेच महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. नालेसफाई, गटार स्वच्छता, खड्डे बुजवणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच स्ट्रीट लाईट दुरुस्ती, शहरातील सखल भाग तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करता येतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त सौरभराव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व विभागांना दिल्या. नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी आणि कामांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नगरसेवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने नालेसफाईचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधावा असेही आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले. तसेच शहरातील रेल्वे कल्व्हर्टची सफाई नालेसफाईबरोबरच समांतर पद्धतीने करण्यात यावी असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. मान्सून कालावधीत पंपिंग स्टेशन, आपत्कालीन यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे करण्यात यावीत. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असेही आयुक्तांनी नमूद केले. मान्सून काळात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ आणि साधन सामग्री उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून नागरिकांना दिलासा द्यावा याची काळजी घ्यावी असेही आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम. ठाणे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग 4 परिसरात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या उपस्थितीत आज सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅप्पी व्हॅली सर्कल, मानपाडा सिग्नल तसेच टिकुजिनीवाडी रोड व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून रस्ते पाण्याने साफ करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, सिद्धार्थ पांडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात सुरू असलेली सर्वकष स्वच्छता मोहीम महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागात व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवण्यात आलेल्या या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुमारे 150 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी 2 जेटिंग मशीन, शौचालय स्वच्छता गाड्या, CND, JCB, डंपर तसेच लहान मोठ्या मिळून 10 घंटागाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मोहिमेदरम्यान एकूण 10 टन कचरा व माती उचलण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत गार्डन विभाग, अतिक्रमण विभाग, फायलेरिया विभाग तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया,
उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, हेमंत चौधरी, बांधकाम विभागाचे अभियंता रणधीर तसेच इतर स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी सर्वकष स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागात नियमित राबवण्यात येणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी नमूद केले.